नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत DRDOमध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. एकूण 20 जागांसाठी ही भरती होणार आहे. यामध्ये कोणकोणती पदे आहेत, नोकरीचं ठिकाण काय असेल आणि असे खूप सारे पडलेल्या प्रश्नांची उत्तरे पुढे या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. नक्की शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या तुम्ही जॉईन करून ठेवा. म्हणजे आमच्या नवनवीन अपडेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आता आपण पाहतोय DRDO, डिफेन्स आर्डियन ऑर्गनायझेशन, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, संरक्षण संशोधन व विकास संघटनेत प्रोजेक्ट सायंटिस्ट पदाची भरती. म्हणजे प्रोजेक्ट सायंटिस्ट पदाची भरती आहे. त्या भरतीसाठीची ही जाहिरात आलेली आहे DRDO मार्फत. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण हळूहळू पुढे पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचा आणि एक नंबरचा भाग येतो ते म्हणजे पदांचा तपशील. कारण पदांचा तपशील माहीत असल्याशिवाय आपण बाकीच्या कुठल्याच गोष्टी करू शकत नाही. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 अशी टोटल एकूण 4 पदे दिलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट F, प्रोजेक्ट सायंटिस्ट D, प्रोजेक्ट सायंटिस्ट C आणि प्रोजेक्ट सायंटिस्ट B अशी एकूण 4 पदं आहेत. त्याच्यामध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट F साठी 1 जागा, प्रोजेक्ट सायंटिस्ट D साठी 10 जागा, प्रोजेक्ट सायंटिस्ट सी साठी 7 जागा, प्रोजेक्ट सायंटिस्ट बी साठी 2 जागा, अशा एकूण जर ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 20 जागांच्या वॅकन्सी निघालेल्या आहेत. एकूण 20 जागांसाठी आपल्याला इथे अप्लाय करू शकता. 20 जागांमध्ये तुम्ही कुठे कुठे कॅपेबल आहात, म्हणजे कुठल्या शिक्षणातून तुम्ही आलेला आहात, तर त्यानुसार आपल्याला तिथे पद निवडता येणार आहे. आता पुढे अजून काय दिलेलं आहे स्लाइडमध्ये ते आपण पाहूया. शैक्षणिक पात्रता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आता आपण पदं पाहिली. आता त्या पदांसाठी लागणारं शिक्षण महत्वाचं आहे. तर शिक्षण कुठलं आहे? पद क्रमांक जे 1 आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्रथम श्रेणी BE किंवा बी-टेक कॉम्प्युटर सायन्स किंवा समतुल्य किंवा त्याच्या लेव्हलचं असणारं एज्युकेशन आपल्याला लागणार आहे. त्यानंतर 10 वर्षाचा अनुभव तुम्हाला कंपल्सरी आहे याच्यामध्ये. त्यानंतर पद क्रमांक 2 साठी प्रथम श्रेणी BE, बी-टेक इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन लागणार आहे किंवा त्याच्याशी संबंधित असणारं शिक्षण, त्याला आपण समतुल्य बोलतो. त्याच्याबरोबर 5 वर्षाचा तुम्हाला अनुभव लागणार आहे. पद क्रमांक 3 साठी तुम्हाला सेम BE, बी-टेक इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन लागणार आहे किंवा त्याच्याशी समान असलेलं तुमचं एज्युकेशन. 3 वर्षाचा अनुभव. पद क्रमांक 4 साठी प्रथम श्रेणी BE, बी-टेक इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन किंवा समतुल्य. याच्यामध्ये तुम्हाला 4 नंबरचं जे पद आहे, तर त्या 4 नंबरच्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं एक्सपिरियन्स किंवा अनुभव जो म्हणतो तो आपल्याला लागणार नाहीये. आता अजून महत्वाचं काय आहे, नोकरीचं ठिकाण. नोकरीचं ठिकाण हे फक्त आणि फक्त हैदराबाद असणार आहे. हैदराबादमध्ये कुठेही तुम्हाला नोकरीसाठी असाइन केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे सर फी किती असते? फीस बघितलं तर जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस यांच्यासाठी ₹100 फी असणार आहे. एसटी, एससी, पीडब्ल्यूडी आणि महिला यांना फी नाहीये. म्हणजे की जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस याच विद्यार्थ्यांसाठी फक्त फी आहे, ती पण ₹100 आहे. महिला, एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी या लोकांसाठी फी नाहीये. म्हणजे ₹0 हे लोकं फॉर्म भरू शकतात. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पार्ट येतो ती म्हणजे महत्त्वाची तारीख. ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 10 एप्रिल 2025, सॉरी 1 एप्रिल 2025 संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. तर या टाईमच्या पिरियडमध्ये तुम्ही केव्हाही फॉर्म भरू शकता. शक्यतो प्रायोरिटी लगेच जाहिरात आली की फॉर्म भरून टाका. कारण की फॉर्म भरताना जसं-जसं तुम्ही उशीर करत जाता, तसं-तसं वेबसाईटला म्हणजे फॉल येतो, वेबसाईट चालत नाही. तर शक्यतो प्रायोरिटीवरती फॉर्म भरून टाका मित्रांनो. आता अजून काय महत्वाचं पुढं? जाहिरात. जाहिरात पीडीएफ कुठं पाहायला मिळेल? मित्रांनो, माझा जो टेलिग्रामचा चॅनल आहे इनोव्हेशन इन्फॉर्मर म्हणून, त्या टेलिग्रामच्या चॅनलवर जाऊन तुम्ही या जाहिरातीची ही जाहिरात सर्च करा. तुम्हाला ऑटोमॅटिकली ही जाहिरात पीडीएफमध्ये सापडेल. ऑफिशियल पीडीएफ आहे ती. ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. त्याच्याबरोबर दुसरा मुद्दा आहे अधिकृत वेबसाईट. अधिकृत वेबसाईट मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल. ती अधिकृत वेबसाईट तुम्ही डायरेक्ट Googleवरती जाऊन पेस्ट करा
आणि डायरेक्ट ऑफिशियल पेजवरती जाताल. ऑफिशियल पेजवरती तुम्हाला जे काही सर्च करायचंय ते तुम्ही सर्च करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटली, व्हिडिओ आवडली तर लाईक करायला विसरू नका. पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर येऊन जर व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबर बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.